सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता व स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज मोठ्या थाटामाटात नवरात्र उत्सव साजरा होत आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आम्हा दोन रूपांना भजन करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक गोपाल कृष्णवाडी विजयदुर्ग तालुका देवगड या येथील सर्व ग्रामस्थांचे मी मनपूर्वक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बापरणे यांतर्फे तुम्हा सर्वांचे या मंडळाचे ग्रामस्थांचे आभार मानतो। ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सन्माननीय अध्यक्ष बाबू डोंगरे यांना मी लाख लाख धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय वसंत गुरव, त्याचप्रमाणे सन्माननीय संजयजी सतपाल, त्याचप्रमाणे सन्माननीय विनोद साहेब विनोद निलेश मांडव बांधकर साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस रक्षक उपस्थित आहेत त्यांचे देखील मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बापरणे यांतर्फे आभार मानतो। त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही बुवांना उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम लाभली ते सन्माननीय बाबल बाने या साऊंडवाल्यांचे देखील मनपूर्वक मी आभार मानतो। त्याचप्रमाणे मी स्वतः संदेश नाईकरे मुक्कामपूर बापरणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाज साथ करतायत तर या तुमच्या गावातील नामवंत पखवाज वादक सन्माननीय आमचे परममित्र मंजिलजी काळसेकर, त्याचप्रमाणे आम्हाला तबला साथ करतायत ते सन्माननीय विनायकजी मेस्त्री, त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरते आमचे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय सुशांत जोई त्यांना पखवाज साथ करतायत ते सन्माननीय आमचे परममित्र YouTube चॅनल वाले तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते सन्माननीय आमचे परममित्र ओंकारजी लपते तसेच त्यांची कोरस मंडळी यांना देखील मी लाख लाख धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत भजनी बुवा तसेच तबला वादक पखवाज वादक या ठिकाणी उपस्थित असतील, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्या तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप जनप्रेक्षकांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो। प्रथम पूजेचं नाव असणाऱ्या वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करतो। एकवचनी एकपत्नी एकवाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतो। ज्या जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू। या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप जनप्रेक्षकांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो। या आमच्या संदेशाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय अभिजितजी जावकर तसेच सन्माननीय प्रसाद शेळगे अमित डोंगरे, त्याचप्रमाणे सन्माननीय अनिरुद्ध जोशी, त्याचप्रमाणे सदस्य विक्रम कदम, त्याचप्रमाणे सचिव सन्माननीय सिद्धेश डोंगरे या सर्वांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय शरद विठोबा डोंगरे यांच्याकडून हे बहुमोल असं 201 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 100% आजची रात्र ही तुमच्यासाठी मनोरंजन हे नक्कीच होणार आणि त्यातून चांगल्या गोष्टी देण्याचा आम्ही दोन्ही बुवा प्रयत्न करणार।
प्रथमतः भजनाचं ज्या कामासाठी आलो आहोत ते पहिलं त्या परमेश्वराचं नामस्मरण होऊ दे. 100% बुवा जे जे काय काय बोलले त्याची परतफेड करणार. फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतोय. हा शुद्धीचा तेवढा सांभाळा.
लंबोदरम सुंदरम लंबोदरम सुंदरम प्रस्यादं मदगन्धलुब्धं रूपं प्रस्यादं मदगन्धलुब्धं रूपं व्यालोकगण्डस्थलं दन्ताघातविधारितारिरुधिरैः धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय विकी कदम यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हॅलो धन्यवाद। या ठिकाणी बुवा बरेच काय नाही का बोललेलं नामस्मरण म्हटल्याच्या नंतर बुवा प्रथमतः तुम्ही एक काहीतरी बराच चुकीचा बोललास, ठीक आहे त्याबद्दल काय विषय नाही, पण नामस्मरण म्हटल्याच्या नंतर आज त्या परमेश्वराचं नामस्मरण, कारण नामस्मरणात आणि भजनात
नामस्मरण आणि विश्वास याच्यात एवढी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील शक्य बनवून सोडतात. म्हणून मुखात परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे. कारण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे भजन. भजन म्हटल्यानंतर भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. स्वर टाळ मृदंग यांचं एकरूप साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन. रामकृष्ण हरी हे प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून निघालेला नादब्रह्म म्हणजे भजन. म्हणून लक्षात घ्या की लक्ष 84 योनी फिरून आपल्याला जो हा माणसाचा जन्म भेटलाय तर हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या की याच जन्मी आपलं चांगलं काम करा, आपलं कर्तृत्व हे मोठं बनवा. म्हणून आपलं आयुष्य जे आहे बुवाने जसं सांगितलं की माणसं जपता आली पाहिजेत आणि प्रत्येकानं माणसं जपली पाहिजे. कारण हे आपलं जे आयुष्य आहे ते एकदाच भेटलेलं आहे. कारण आपलं आयुष्य म्हटला तर शोधला तर अर्थ. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ, नाहीतर नुसता स्वार्थ. म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसानं, प्रत्येक मनुष्यानं लक्षात घेतलं पाहिजे की हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे शक्य नाही. म्हणून प्रत्येकानं चांगलं कर्म केलं पाहिजे, आपलं कर्तृत्व मोठं बनवलं पाहिजे. कारण प्रत्येकाचं कर्तृत्व जर मोठं असेल तर 100% ते 100 वर्षच नाही तर 1000 वर्ष लक्षात राहील. म्हणून प्रत्येकानं आपलं कर्तृत्व मोठं बनवलं पाहिजे. म्हणून चालताना असं चाला की बघणाऱ्यांना राम राम ठोकला पाहिजे. बसताना असं बसा की शेजारी दोघे जण येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. या पद्धतीने प्रत्येक माणसानं आपलं कर्तृत्व हे मोठं बनवलं पाहिजे. या ठिकाणी आल्याच्या नंतर बुवा खरोखर समाधान वाटतंय. महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तसेच तुमची ही एकजूटपणा खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी. कारण बघितल्यानंतर एवढं समाधान वाटतंय की दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. सुखाचे पडणारे हळूवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले. फुलांच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले. आणि या गोपाळ कृष्णवाणी सारखी माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले, पुन्हा जगायला शिकवले. 100% मनोरंजन हे होणारच. तत्पूर्वी बुवानी बराच काय नाही काय सांगितले. या ठिकाणी महिला वर्ग तुमच्याकडे प्रथमच तो कसा आलो. कारण काय 1500 म्हटल्यानंतर केवायसी केवायसी तुमचं करूची लागणार. आणि खरं आता काय आता तुला काय झालं नाही म्हणजे लग्न नाही झालं म्हणून तेव्हा त्या 1500ची किंमत कळणार नाही. पण जर समजा घरात काय नसलं ना, घरात काय जर समजा साखर वेळेत जर नसली तर त्या 1500 तूनच 5-50 रुपये खर्च करून दुकानावरनं पटकन घेऊन येणारी ही सगळी स्त्रिया. त्याच्यामुळे काय 1500चा विषय. आणि गातारोगी प्रश्न काय म्हणजे आमका सगळ्यांका तू एकट्या पुरुषान आमका सगळ्या पुरुषांका तू लाजवून दिलं. म्हणजे स्त्रियांका सगळा ठीक आहे म्हणजे त्या पद्धतीने फेअर अँड लवली आणि काय पॉन्ड्स पावडर, फेअर अँड लवली लगाव, खूबसूरती पाव, पॉन्ड्स पावडर लगाव, गोरा पर पाव. मी प्रयत्न केले हो बरीच वर्ष पण काय उपयोगच नाही झाला अजून. आणि यानं आमका लाजवले सगळ्या पुरुषांका. आणि आमका म्हणता बापियांका म्हणता इजगाड टाकाव आणि खुजली बघाव. तू आमका सगळ्यांका कशा तू एवढं लाजवलं. तुझा विषय असत ना, तू पर्सनल आहे कसं येऊन सांगितलं.
तो डोक्या बिक्याचा फिरला वाटतं मला वाटतं. गोळी वाद घेतल्या नाहीत त्यानं, वेळेवर घेतलेल्या नाहीत. मी बरंच काहीतरी बोललो, बरं निदान 2 शब्द तरी त्या परमेश्वराबद्दल व्यवस्थित बोलू कयो ना. तो डायरेक्ट तिची गाडवर तेव्हा बहुतेक मला वाटतं तो बसल्यापासून पेटीवर बसल्यापासून नुसतं चळवळ करतो. आता मला आज कळला. ठीक आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहेत आणि कोणत्याही कार्यक्रमाला आज स्त्रियांशिवाय शोभा येत नाही. कारण आज स्त्रिया असतील तर बघा कार्यक्रमाला नक्कीच शोभा येते आणि प्रत्येक पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी पोलीस रक्षक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात आहेत. म्हणून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या जिजाबाई, त्यानंतर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, अहिल्याबाई होळकर हिरकणी या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. म्हणून एकदा या स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाकी स्त्रियांवर आपण म्हणजे जास्त काही बोलू शकत नाही, कारण आता ते घरी बसले होत म्हणजे काय विषय की सगळी घरची कामा करून धुना भांडी करून आज त्यांनी आमच्या या भजनासाठी वेळ दिल्याने, बरोबर ना. तेव्हा त्यांचे ते आभार मानणं गरजेचं समजलं. आणि ते घरी बसले तरी त्यांना काळजी असतात. त्या 1,500,000तच उद्या बाबा दुपारच्या जेवणात भाजी काय करायची, चले भिजत घातलं तो ह्यो पापियो खाणार नाही, मला पेटी केली तर पोरग्या खाणार नाही. म्हणजे अशी मस्ती ह्यो त्यांचे विचार असतात उद्याचं काय. जेव्हा काय बुवा तो जेव्हा समज म्हणजे स्त्री म्हटल्यानंतर एक प्रकारचे ते वाघीण, स्त्री म्हणजे एक प्रकारचं वाघीण हत्ते. आणि तो आज जरी हे बसले असले तरी म्हणजे एवढी किंमत आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची की ते जेव्हा आपले केस उगवतात ना केस, तेव्हा ते फणीयातले केस पण टाकून देत नाही. ते फणीयातले केस पण टाकून देत नाही का, तर ते फणीयातले केस काढणार आणि गोळ करणार असो आणि सर्गे बिर्गे होऊन ठेवणार का, तर उद्या आमचे सुशांत जोई काकूमन वरसून टेम्पो घेऊन येतील, टेम्पो घेऊन येतील आणि हे केस दिल्यावर याला एवढा भांडा येते, बरोबर. काहीतरी असं भांडा म्हणजे ता कौतुक असतात त्यांना, बरोबर ना. आणि घरी जेव्हा आपलं भाऊ येतात त्यावेळी ते सांगतात हो ह्या बघा केसावर केवढं भांडा घेतलंय आमचे ते काकून बसून ते सुशांत येईल ना, हा तिने ह्या केसावर भांडा दिले. बाकी तर पावली की होगे नाही तर आधीची गार बोल. आणि राहता लावला प्रश्न काय पहिली बारी मी घेणार नाही असो नाही विषय. माझे पण जवळजवळ सलग 8-9 तारीख पर्यंत कार्यक्रम होत, डबल होत, सिंगल होत, बरोबर. जसे बुवा तुमचे आहेत तसे आमचे देखील कार्यक्रम आहेत. म्हणून म्हटलं आज थोडस आवाजाचा प्रॉब्लेम म्हणून तुम्ही काय तर सुरुवात करा अशी माझी इच्छा होती. पण तू अगदीच ऐकून भुतूर तयार नाही झालं. त्याच्यामुळे म्हटला टॉची उडवतास तर मग काय माझ्याने जरी बारी येते तरी मी सुरुवात केलं असते. म्हणजे एवढं मी काय कमी पण असू नाही विषय. पण ठीक आहे म्हटलं कसा तुझे पुढे कार्यक्रम होत त्याच्यामुळे वेळेवर उठालंस की आपलं घरी गेलं. त्याच्यामुळे मी म्हटलं तू सुरुवात कर. काय समजले दारू आणि सिगरेट वाल्याचं नंतर सांगते दुपारी.
तर जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची आमची पण तयारी आहे. त्याचप्रमाणे बुवांचं देखील जबरदस्त गायन आणि तेवढे तोडीस तोड आहेत. त्यामुळे जबरदस्त एका बुवासाठी जोरदार गायन करायला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी विजयदुर्ग आगार वाहतूक निरीक्षक सन्माननीय सचिन उर्फ बंडे डोंगरे यांच्याकडून हे 501 रुपयाचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय अबुवा तुम्ही म्हणताच ना 5-50 काय ते अजून कोण हात घालीत नाही खिशात असो विषय नसता. लक्ष्मी आहे ती कधीतरी तुझ्याकडे फळ पळणार कधीतरी माझ्याकडे फळ पळणार एवढंच विषय. पण असो देणाऱ्याने थांबू नको. एका पण द्यावा ऐकलास आणि म्हणजे ते का आधी कमी द्यावा कारण तो म्हणता काय त्याला काहीतरी एक हा निश्चय केला ना. संकल्प केला हा म्हणजे तो फोटो बघून अरे त्यांका दया माझीच येणार लक्षात ठेव. ही कवळा ही बघा त्याच्यामुळे त्यांका दया पहिली माझी येणार. तू काय झालं तरी नंतर कधीतरी कमावशी आज तरी दया माझीच येणारच आहे. नाही हो काय असं मोठं विषय नसता हो. काय असता ज्यावेळी पोरग्या जेव्हा जन्मात येतात ना त्यावेळी आऊ जेव्हा टकलेवर हात भोवतात तेव्हा त्या पोरग्याचे केस टकलीवरचे हळूहळू हळूहळू येऊ लागतं. आणि ज्यावेळी लग्न होता आणि ज्यावेळी बायको प्रेमानं टकलीवरनं हात भवटताना तेव्हा ते हळूहळू हळूहळू जाऊ लागतं. एवढीच परिस्थिती आहे. आणि जवळजवळ लग्न होऊन आज 4 वर्ष झाली 5 वर्ष झाली. लग्न होऊन आज जवळजवळ माझं लग्न होऊन 5 वर्ष झाली. पण 5 वर्षात जेवढं छळ माझ्या बायकोन केलेलं नसत ना माझं तेवढं ह्या माणसानं माझं मांडलेलं. त्याच्यामुळं काय जरी मी कसं तरी काहीतरी असं मेलंय ना आणि जरी समज मेलं तरी 13 दिवस तू काही ठेवणार नाही. पण एवढं तू रडकुंड्यात म्हणजे छळच मांडताय हो. ठीक आहे आता हळूहळू बघा तुमचं काय करीत तो म्हणजे असं नाही विषय. अरे हे गोळी घेता नाही ती गोळी घी मध्ये कापरी भरात परत आणखी दुकान.
हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी बुवानी बाकी जबरदस्त काय नाही काय बोलूयात. आता जास्त वेळ काही काढणार नाही तर परत बुवांना कसं गजेर भेटला पाहिजे. तत्पूर्वी फक्त गुटखा दारू सिगरेटवाल्याचा काही डब्याला सांगला म्हणजे काय यमान ना यमान सगळ्यांका जेवढी लागत तेवढी त्या तिघांना एका दारू दिल्या. तो भरपूर पिल्याला तो मेलो. दुसऱ्या गुटखा दिल्या त्याला काय बलिओ भरून ठेवल्या तो मेलो. आणि तिसऱ्या सिगरेट दिल्या म्हणजे त्याला दिल्या भरपूर म्हणजे 2 महिने पूर्ण एवढे पण माचीसचा कांडा देऊ विसरलो. बरोबर ना. म्हणजे तो दारूचा विषय ठीक आहे पण काय हवा एवढा दारूवाल्यांचा कधी तू कमी लेखू नको. कारण कोरोनाच्या काळात उलट त्यांनीच अर्थव्यवस्था सांभाळलेली आहे. बरोबर. कारण जवळजवळ एका तंबाखूची पुडी 100 रुपयाला खाल्लेली आहे. हो कायच्या 100 रुपयाला खाल्लेली आहे असो विषय. त्याच्यामुळे ते का कमी तसा काय लेखायचा नाही. कारण काय असतं माहिती म्हणजे दारू पिणाऱ्याचा असो विषय आहे तो मनाने एवढं कपटी नसता. बरोबर. कारण असो ते 7:45 वाला होतो तो रोज दारूच्या अड्ड्यावर 7:45 का जाय साधारण चपटी लगावी आणि घरी ये. पण घरी येऊच्या आधी ते का एक महादेवाचा शंकर महादेवाचा मंदिर लागा. त्या मंदिराजवळ ते 7:45 पासून चपटी मारून गेले की मंदिराजवळ थांबायचे आणि शंकरदेवांना म्हणायचे काय शंकरराव काय कसा काय बरा ना चल मग येतोय घरी जाताय उद्या येतोय. दुसऱ्या दिवशी परत तीच परिस्थिती. संध्याकाळी गेलो साधारण चपटी मारल्या येताना देवळाजवळ नमस्कार घातल्या काय शंकरराव कसं काय बरा या जवळजवळ 4-5 दिवस चालू त्याचा. आणि ह्या सगळा आतमधले पुजारी होते ते ह्या ऐकत रोज येतात आणि शंकर महादेवांना म्हणतात काय शंकरराव बरा हा ना आज म्हणते गंमतच करतोय. त्यामुळे त्यांनी काय केलं पुजाऱ्यांनी महादेवांच्या मूर्तीच्या अगोदर गणपतीचा फोटो ठेवल्याने असो आणि झाला बाबा रोजच्या प्रमाण 7:45 वालो गेलो चपटी लगावल्या आणि इलो घरी इलो मंदिराजवळ फिरून बघता अरे काय गणपतराव काय बरा ना माझ बाबा काय केले बाबांका माझं निरोप सांग मी येऊन गेलोय म्हणजे मी वाईट बोलणार नाही एक आपली गंमत असो विषय. म्हणजे याची परिस्थिती पण थोडीफार तशीच आहे. म्हणजे असा नाही ह्यो कसो पडलो तर डोक्यावर समजा जर ह्यो डोक्यावर पडलो तर माम चोलता ढोपरा तशी ह्याची परिस्थिती आहे. म्हणजे समजा असा मैत करीत असा तर ह्यो त्याचा आम्ही विचारणार त्या मैत त्या खांडेकरांका नेणार आहे का काय हो मेलो काय हो तो मेलो येणार पण तसं चाललो तर एका सांगतात पण नाही तो मेलो नाही एका झोपोची सवय आणि आमका फिरवूची. आता काय करीत बघा ठीक आहे. बाकी गोरो कोणतं की दिसतं भारी रे थोडस माका जर कलर देतस ना काय तुका सांगू पॉइंट्स पावडर कशा गोई होती मला ठीक आहे. म्हणजे असं काय म्हणून देते का काहीतरी क्लास लावून दे आणि बराच काय नाही काय मला म्हणून गेलो आता गजरात काहीतरी 2 तास काढली तुमका खाली मीटिंग मध्ये राहा मग असो ती मिनिटं काय ती घी ठीक आहे. सन्माननीय पखवाजवादक म्हणजे काळसेकर यांच्यासाठी सन्माननीय आदित्य जोशी यांच्याकडून हे 101 रुपयाचे बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे काळसेकरांसाठी वाजवा. कारण या माणसाने म्हणजे
बरेचसे डबलबारी माझे सांभाळलेले होते. म्हणजे पण एक त्यांचं महत्व एवढाच सांगाय, कारण भजन म्हणजे काम नाही. भजन म्हणजे कार्यक्रम एखाद्या मंडळाचा घेतलेला असतो आणि त्याला वेळेवर जाणं ही आपली कामगिरी असते. आणि आजपर्यंत त्यांनी जेवढ्या डबलबाऱ्या माझ्या वाजवल्या, वेळेला एकदम तत्पर, वेळेच्या आधी 5 मिनिटं हजर. आणि एकदा बारी बुक केली, तारीख ठरली, तर आजपर्यंत त्यांनी कधीच कॅन्सल केलेली नाही. म्हणून एकदा या प्रामाणिकपणासाठी जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी कृपाचा ध्यानाचा आपण घेतो. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय अंकित बिडिये यांच्याकडून हे बहुमोल असं 101 रुपयाचं बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.